श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण घरातील जुन्या बांगडीपासून खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, त्यासाठी आपण गोल्डन मण्यांची चेन वापरणार आहोत। फेविकॉल आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोऱ्याचा कलर घ्या। मी इथे जांभळा दोरा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग असेल असा दोरा घेऊ शकता। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, ही अशी गोल्डन मनीची चेन आहे, ती आपण इथे वापरणार आहोत। चला तर आपण सुरू करूया दोरा गुंडाळायला। हे पहा, एक वही किंवा पुठ्ठा घ्यायचा आहे, त्याला धाग्याचे म्हणजे दोऱ्याचे 30 वेढे घ्यायचे आहेत। हा सिल्क थ्रेड आहे, याला गोंड्याचा दोरा असेही म्हणतात। हे पहा, आपण 30 वेढे याचे घेतलेले आहेत। याच्या टोकांना आपण आता फेविकॉल लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस हा धागा बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस धाग्याचा गुंता होत नाही व धागा व्यवस्थित आपल्याला गुंडाळता येतो। बांगडीची फिनिशिंग छान येते। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा 20 ते 25 प्रकारच्या बांगड्यांचे गोटचे प्रकार दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते गोटचे प्रकार पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। हे पहा, हे आपण असा धागा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आहे एकसारखा, म्हणजे त्याची फिनिशिंग ही खूप छान येते व दिसायलाही आपली बांगडी गोट छान दिसतो। हा सिल्क थ्रेड आहे, यानेच आपण साड्यांना गोंडे करतो वेगवेगळ्या डिझाईनचे। आपण साड्यांना गोंडे करून शिल्लक राहिलेला धागासुद्धा इथे वापरू शकतो। मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे कसे बसवायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत, वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेले आहेत, खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन दाखवलेल्या आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा, असा आपण हा दोरा एकसारखा गुंडाळून घ्यायचा आहे व राहिलेल्या जागेत आपण पुन्हा दोरा गुंडाळून तो चिटकवून व्यवस्थित घ्यायचा आहे। आपला आता इथे थोडासा दोरा राहिलेला आहे, तो आपण गुंडाळून व्यवस्थित घेऊया। याला फेविकॉल हा जास्त लावायचा। हा फेविकॉल ट्रान्सपरंट असतो, तो दिसून येत नाही, त्यामुळे आपण फेविकॉलचा वापर जास्तच करायचा। हे पहा, या पद्धतीने आपण बांगडीला दोरा गुंडाळून घेतलेला आहे। संपूर्ण बांगडीला दोरा गुंडाळून झालेला आहे। आपण आता याला फेविकॉल चिटकवून घेणार आहोत। फेविकॉल लावून घ्यायचा संपूर्ण बांगडीवरती व त्याला आपण डिझाईन करणार आहोत। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा। हे पहा, हे आपण येथे फेविकॉल चिटकवून घेतलेला आहे, यावरती आपण आता ही गोल्डन मण्यांची चेन चिटकवून घेणार आहोत। तुम्हाला इथे दुहेरी चेन लावायची असेल तर तुम्ही दुहेरीची चेन चिटकवू शकता। मी इथे सिंगलच चेन चिटकवलेली आहे। खूप छान अशी डिझाईन आपण इथे तयार केलेली आहे। हे पहा, या पद्धतीने मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज शिवून जे शिल्लक ब्लाऊज पिसाचे तुकडे राहतात त्यापासून ताटावरचे खूप सुंदर सुंदर रुमाल कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व आपण जे ब्लाऊज पीस वापरत नाही त्या ब्लाऊज पीसपासून सुद्धा खूप छान असे दरवाजासाठी तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ मी दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील। हे पहा, या पद्धतीने ही आपली बांगडी तयार झालेली आहे। खूप पटकन सोप्या पद्धतीने घरच्या घरी। व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी धन्यवाद।